स्वाध्याय इयत्ता 9वी, विषय मराठी, पाठ 4, नात्यांची घट्ट वीण. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. अ. नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे. नाजूक, भक्कम, मुलायम, धारदार. आ. नात्याच्या विणेची पाठातील वैशिष्ट्ये. नकळत विणली जाणारी. प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी. जवळीक साधणारी. स्वकीय परकीय असा भेदाभेद करणारी. प्रश्न दुसरा, नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा. नातं या एका शब्दात विविध भावना दडलेल्या आहेत. नातं म्हटलं की कोणतंही एकच नातं डोळ्यासमोर येत नाही. सुरुवात आई-बाबापासून होते हे मात्र नक्की. नातं म्हटलं की रक्ताच्या नात्यापासून रक्ताच्या पलीकडची अनेक नाती माणसाच्या डोळ्यासमोर तरळतात. प्रत्येक नातं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, काळजी, आदर अशा विविध भावना जोपासत असते. नातं हे फक्त सजीव व्यक्तींशीच नसते. घर, शाळा, गाव, झाडं, वेली, प्राणी, पक्षी, आपली आवडती ठिकाणं या सर्वांशी एक नात्याचा बंध जोडलेला असतो. या सर्व नात्यात वेगवेगळ्या भावना लपलेल्या असतात. नात्यांमध्ये कौतुक असते, कधी प्रेम तर कधी वैर असते, कधी व्याकुळता तर कधी लटका राग असतो. नातं कधी डोळ्यात आनंदाश्रू देतं तर कधी दुःखाश्रू. नातं कधी वाट बघायला लावतं तर कधी चुकलेल्या पायांना वाट दाखवण्याचं काम करतं. प्रत्येक नात्यात वेगवेगळे भाव असतात. कुणी दगडात नातं शोधतं तर कुणाला जिवंत माणसात दगड दिसतो. प्रश्न तिसरा, खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा. अ. पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंगरेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते.
आ. जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. प्रश्न चौथा वर्गीकरण करा. आई, गुरु, भाऊ, वडील, मित्र, बहीण, आजी, मैत्रीण, हितचिंतक, शेजारी, जन्माने प्राप्त नाती, सानिध्याने प्राप्त नाती. जन्माने प्राप्त नाती: 1. आई, 2. वडील, 3. आजी, 4. भाऊ, 5. बहीण. सानिध्याने प्राप्त नाती: 1. गुरु, 2. मित्र, 3. मैत्रीण, 4. हितचिंतक, 5. शेजारी. प्रश्न 5वा. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. तारुण्यातील नात्याचा प्रवास, वार्धक्यातील नात्याचा प्रवास. तारुण्यातील नात्याचा प्रवास. तारुण्यात अहंगण, मान अपमान, प्रतिष्ठा अशा बाह्य भावना विकारांनी मन व्यापलेले असते. वार्धक्यातील नात्याचा प्रवास. वार्धक्यात भावना विकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि एक निखळ निकोप मन समोर येतं. प्रश्न 6वा. स्वमत. माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा. माणूस जन्माला आल्यापासून मरणापर्यंत अनेक नात्यांमध्ये बांधलेला असतो. माणसाच्या जडणघडणीत ही सर्व नाती त्याच्यासोबत असतात. बाळ जन्माला आला तेव्हा बाळाला प्रथम पाऊल टाकताना त्याची आई त्याच्यासोबत असते. त्याची काळजी घेण्यासाठी बाबा, आजी, आजोबा आणि इतर नातेवाईक त्याच्यासोबत असतात. ही सर्व नाती त्या बालकाची जडणघडण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतात. थोडं मोठं झालं की त्याच्यासोबत मित्र, शेजारी आणि इतर नाती जोडल्या जातात. सुखदुःखात सोबत देणारे मित्र, सल्ला आणि मदत करणारे शेजारी, उपदेश देणारा गुरुजन वर्ग त्याच्यासोबत असतो. नंतर लग्न झाल्यावर बायको, मुलं आणि इतर नवीन नातेवाईक त्याच्या जडणघडणीस जबाबदार ठरतात. वृद्धापकाळात त्याची मुलं त्याची देखभाल करतात. माणूस हा समूहात राहणारा प्राणी असून तो वेगवेगळ्या नात्यात जगत असतो. त्यामुळे माणसाच्या जडणघडणीत नाती ही
महत्त्वाची असतात. तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा. माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचं नाव आहे रेणुका. माझे आणि तिचे घर अगदी जवळ होते. ती आणि मी एकाच शाळेत एकाच वर्गात शिकायचो. अभ्यासाचा तिला भारी कंटाळा, पण मी अभ्यासासाठी सतत तिच्या मागेच लागायची. वेळ प्रसंगी तिला स्वतःची वही देऊन तिला गृहपाठ करायला लावायची. तिला वर्गात इकडून तिकडे फिरायला आवडायचे. इतर मुलींसोबत बोलायला आवडायचे. पण ती तसं करताना तिला माझा नेहमीच विरोध असायचा. तिने असं फिरून किंवा बोलून टाइमपास न करता स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं असं मला वाटायचं. तिचं बोलण्या फिरण्यामागचं कारणही तसंच होतं. आम्ही 3री-4थीत असू तेव्हाच तिची आई मरण पावली. घरी वडील आणि 2 लहान भावंड. या सगळ्यांची घरची कामं तिलाच करावी लागायची. मी जायचे जमेल तशी तिला मदत करायला, कारण मला तिला अभ्यासाला बसवायची गडबड असायची. शेजारीच तिची माय चुलती राहायची. तिला आम्ही माय म्हणायचो. माय खूपच प्रेमळ होती. मायच्या प्रेमाची ऊब रेणुकाला जगण्यासाठी हिंमत द्यायची. पण दुर्दैवाने रेणुकाला मध्येच शाळा सोडावी लागली. आता संध्याकाळचा डबा मी तिच्याच घरी तिच्यासोबत जेवायचे. पुढे माझ्याही जबाबदाऱ्या आणि अभ्यास वाढत गेला. हळूहळू माझं तिच्या घरी जाणं कमी झालं. तरीही मी आणि रेणुका आणखीनही चांगल्या मैत्रिणी आहोत. सुखदुःखात एकमेकीची सोबत करत ती तिचे आणि मी माझे आयुष्य जगत आहोत. आज या प्रश्नाच्या निमित्ताने परत तिच्या आठवणीने माझे डोळे पाणावले हे मात्र खरं. कोणत्याही विषयाच्या कोणत्याही पाठाचे स्वाध्याय मिळविण्यासाठी गुगल किंवा यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा आणि सर्च करा. पुन्हा भेटूया नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत नमस्कार.